नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। महिषासुर राक्षसाचा वध करून देवी दुर्गा मातेने वाईटावर विजय मिळवला आणि याच कारणास्तव देवी दुर्गा मातेला वंदन करून देवीच्या नवदुर्गा रूपांची पूजा ही नवरात्रीत केली जाते। स्त्री शक्तीचा जागर करणारा उत्सव म्हणून या नवरात्रोत्सवाकडे पाहिलं जातं। या काळात स्त्री शक्तीला मान दिला जातो। नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीची 9 रूपं पूजली जातात। नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। हे घट 9 दिवस आपल्या घरात बसवले जातात व दसऱ्याच्या दिवशी या घटाचे विसर्जन केलं जातं। तर यंदा म्हणजे 2025 मध्ये नवरात्र उत्सव सुरू होत आहे 22 सप्टेंबर पासून आणि नवरात्र उत्सवाची समाप्ती होत आहे 30 सप्टेंबरला। तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा सेवा केली जाते। या 9 रूपांना वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात। तर आज आपण या व्हिडिओमध्ये या दुर्गा मातेच्या 9 रूपांना कोणकोणते नैवेद्य अर्पण करावे, त्यांचे महत्त्व काय आहे, त्याचबरोबर दुर्गा मातेच्या या 9 स्वरूपांविषयी देखील आपण थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेचे प्रथम स्वरूप शैलपुत्री देवीची पूजा केली जाते। शैलपुत्री देवीच्या ललाटावर म्हणजेच कपाळावर अर्धचंद्र स्थापित आहे। देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचं फुल आहे। नंदी हे शैलपुत्री देवीचं वाहन आहे आणि म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारूढा असं देखील संबोधलं जातं। देवी सतीने हिमालय कन्येच्या रूपात जन्म घेतला, तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाते। नवरात्रीतील पहिल्या दिवशी या शैलपुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्रदोष नाहीसा होतो असं म्हणतात। तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या शैलपुत्री देवीचे पूजन केले जाते। शैलपुत्री देवीचे आवाहन सर्व नद्या, तीर्थ आणि दिशांनी केले जाते। संपूर्ण नवरात्रीत दररोज घरात कापूरयुक्त धूप घालावा असं देखील सांगितलं जातं। देवी शैलपुत्री ही हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग अतिशय प्रिय आहे। म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलाने केली जाते। तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र तिला अर्पण करणं शुभ मानलं जातं। त्याचबरोबर देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेला कोणत्याही मिठाईचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता। शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते असं देखील म्हटलं जातं। नवरात्रीचा दुसरा दिवस दुर्गा मातेचे दुसरे स्वरूप ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते। कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ही ब्रह्मचारिणी ओळखली जाते। ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे। ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती सिद्धी दोन्ही प्राप्ती होऊ शकते। हजारो वर्षे अत्यंत कठोर तपश्चर्या केल्यानं दुर्गा मातेच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असं नाव पडलं। देवीने कठोर केलेल्या तपश्चर्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले। ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते। सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर या ब्रह्मचारिणी देवीची पूजन करावे। ब्रह्मचारिणी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही मिठाईचा नैवेद्य किंवा तुम्ही साखरेचा देखील नैवेद्य या देवीला अर्पण करू शकता। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गा मातेचे तिसरे स्वरूप चंद्रघंटा देवीची पूजा करण्यात येते। चंद्रघंटा देवीच्या कपाळावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असं म्हटलं जातं। दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे। चंद्रघंटा देवी दशभुजा आहे। देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची माळ आहे। तसेच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करावे। यानंतर व्रताचा संकल्प करून चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केल्यास अतिशय उत्तम। चंद्रघंटा देवीला नैवेद्य अर्पण करताना पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा। यामध्ये खीर किंवा बर्फीचा वापर आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही देवीला नैवेद्यामध्ये मधाचा देखील नैवेद्य अर्पण करू शकता। दुर्गा मातेचे चौथे स्वरूप असलेली कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे। देवीनं बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू, सिद्धी आणि निधीची माळ आदी भुजांमध्ये धारण केले आहे आणि या कुष्मांडा देवीचं वाहन आहे सिंह। सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर या दुर्गा मातेच्या चौथ्या स्वरूपाची म्हणजेच कुष्मांडा देवीची पूजा करावी।
यथाशक्ती आपापल्या पद्धतीनुसार या देवीचं पूजन करावं। या देवीचं पूजन करताना लाल रंगाची फुलं, शक्यतो जास्वंदीची किंवा गुलाबाची फुलं आवर्जून व्हावीत। यानंतर धूप दीप दाखवावा आणि देवीला नैवेद्य अर्पण करावा। देवीला नैवेद्य अर्पण करताना दही, साखर, फुटाणे यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचं वस्त्र परिधान करणं अत्यंत शुभ मानलं जातं। नवरात्रीच्या 5व्या दिवशी दुर्गा मातेच्या 5व्या स्वरूपाची स्कंद मातेची पूजा करण्यात येते। स्कंद म्हणजे कार्तिकेयची आई। भगवान कार्तिकेय बाल स्वरूपात स्कंद मातेच्या मांडीवर विराजमान आहेत। स्कंद मातेला बुद्धिमत्ता आणि विवेकाची जननी देखील म्हटलं जातं। नवरात्रीमध्ये स्कंद मातेची उपासना केल्यानं ज्ञान आणि बुद्धी वाढते, ज्यामुळे माणूस कोणतीही भीती न बाळगता आपल्या जीवनात योग्य निर्णय घेऊ शकतो आणि योग्य दिशेने जाऊ शकतो। प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकतो। कार्तिकेयनं देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती। स्कंद माता चतुर्भुज आहे। कुमार कार्तिकेय मातेसोबत आहे। तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे। देवीचं वाहन सिंह आहे। स्कंद माता सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे। तर या देवीची पूजा झाल्यानंतर या देवीला नैवेद्य स्वरूपात केळी अर्पण केली जातात। त्याचबरोबर इतर देखील तुम्ही मिठाई या देवीला अर्पण करू शकता। त्याचबरोबर केळापासून बनवलेला हलवा देखील अर्पण केला जातो। नवरात्रीचा 6वा दिवस दुर्गा मातेच्या 6व्या रूपाला म्हणजेच कात्यायनी देवीला समर्पित आहे। ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी या नावानं संबोधण्यात येतं। देवी भाविकांप्रती अत्यंत उदार असल्याचं म्हणतात। कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असं केल्याचं दिसून येतं। तसेच कात्यायनी देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे। देवीच्या हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे, तर 2 हात अभयमुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वाद रूपी आहेत। या नवदुर्गेच्या 6व्या रूपाचं म्हणजेच कात्यायनी देवीचं पूजन करताना देवीला नैवेद्यामध्ये मधाचा किंवा मालपुवाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। देवी मातेला मालपुवाचा नैवेद्य अत्यंत प्रिय असल्याचं म्हटलं जातं। नवरात्रीचा 7व्या दिवशी दुर्गा मातेच्या कालरात्री रूपाची पूजा करण्यात येते। माता कालरात्रीचे हे रूप रागाने ओतप्रोत असल्याचं दिसतं। याच रूपामुळे कालरात्री मातेला माता शुभांकरी असे देखील म्हणतात। कालरात्री आपल्या भक्तांना निडर आणि निर्भय बनवते। मार्कंडेय पुराणानुसार कालरात्री देवी दुर्गाच्या विनाशकारी रूपांपैकी एक आहे। कालरात्री देवी गाढवावर सवार झालेली दिसते। कालरात्री मातेचा रंग हा गर्द अंधाऱ्या रात्रीसारखा आहे। या मातेचे केस लांब आहेत। तसेच कालरात्री मातेला 3 डोळे देखील आहेत। कालरात्री जेव्हा श्वास घेते तेव्हा तिच्या नाकपुडीतून आगीचे लोट बाहेर पडतात। कालरात्री मातेला एकूण 4 हात आहेत। एका हातात तलवार आहे। 2 हातात म्हणजेच वरच्या डाव्या हातापैकी एक हात अभयमुद्रा संरक्षण, तर दुसरा हात वरमुद्रा म्हणजेच आशीर्वाद अशा स्थितीत असतो। या कालरात्री मातेबद्दल एक आख्यायिका देखील सांगितली जाते। निशुंभ आणि शुंभ या 2 राक्षसांनी देवलोकावर हल्ला केला होता। त्यावेळी देवानी माता पार्वतीला मदत करण्याची प्रार्थना केली, तर दुसरीकडे भय निर्माण करण्यासाठी शुंभ आणि निशुंभ या राक्षसांनी चंड आणि मुंड या 2 राक्षसांना पाठवलं। या राक्षसांचा सामना करण्यासाठी देवी कालीने म्हणजेच मातेने कालरात्रीचं रूप घेतलं। कालरात्री मातेने नंतर चंड आणि मुंड या दोघांना मारले। याच कारणामुळे कालरात्री मातेला चामुंडा देवी असं देखील म्हटलं जातं। आणि ही देवी कालरात्री देवी शनी ग्रहावर राज्य करते। तर या कालरात्री देवीची पूजा करताना या कालरात्री देवीला नैवेद्य स्वरूपात गुळ किंवा गुळापासून बनवलेला कोणताही पदार्थ हा अर्पण करावा। नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गा मातेच्या 8व्या स्वरूपाची म्हणजेच महागौरी देवीची पूजा करण्यात येते। महागौरीला आदिशक्तीचंच एक रूप मानलं जातं। पुराणातील काही उल्लेखानुसार आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी ही महागौरी देवीच्या या स्वरूपाला अन्नपूर्णा, ऐश्वर्य प्रदायिनी, चैतन्यमयी असं देखील म्हटलं जातं। चतुर्भुज महागौरीच्या एका हातात त्रिशूल आहे, तर दुसऱ्या हातात डमरू आहे। देवीचा 3रा हात अभय मुद्रा, तर 4था हात वरदान मुद्रेत आहे। तर या देवीची पूजा करताना या देवीला नैवेद्य स्वरूपात श्रीफळ म्हणजेच नारळ अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर साखर, फुटाणे किंवा चणे यापैकी कोणताही नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता। नवरात्रीच्या 9व्या दिवशी दुर्गा मातेचे 9वे स्वरूप सिद्धदात्री देवीची पूजा केली जाते। शक्तीच्या या 9व्या स्वरूपाची पूजा उपासना केल्यास विशेष फळ प्राप्त होतं। नवमीच्या दिवशी सिद्धदात्री देवीची पूजा केल्यानं घरात सुख समृद्धी भरभराट होते। घरात वातावरण प्रसन्न राहतं। मातेची कृपा राहते। माता सिद्धदात्रीचे रूप अत्यंत
दिव्य आहे, तर या मातेचे वाहन सिंह आहे आणि देवी ही कमळावर विराजमान झाली आहे। या देवीला 4 हात आहेत। खालच्या उजव्या हातात चकती, वरच्या हातात गदा, खालच्या डाव्या हातात शंख आणि वरच्या हातात कमळाचं फूल आहे। या नवदुर्गेच्या 9व्या स्वरूपाची म्हणजे सिद्धदात्रीची पूजा करताना सर्वप्रथम कलशाची पूजा करावी, सर्व देवी देवतांचे ध्यान करावे, देवीची षोडोपचार पूजा करावी आणि या देवीला हलवा, पुरी, खीर, हरभरा किंवा नारळ अशा प्रकारचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 स्वरूपांना कोणते नैवेद्य अर्पण करायचे आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।